नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या कार्यक्रमात आज उपस्थित आहे सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई नितीन खडसे यांचं. पूजाताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. पूजाताई, तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. पूजाताई खडसे यांनी महिलांना आणि अनाथ अपंग मुलांना मदत करणं, पापड कुरड्या, कागदी पिशव्या, वाती तयार करून महिलांना स्वावलंबी करून त्यांना घरच्या घरी उद्योग निर्माण करण्याचे प्रोत्साहन दिले. अपंग अनाथ मुलांच्या शाळेत त्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार शालेय उपयोगी वस्तू उपलब्ध करून देतात. तसंच वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना मनोबल वाढवून त्यांना समाजात इतरांप्रमाणे काम करून सन्मानाने जगता यावं या संदर्भात कार्य करत असतात. समाजात असणाऱ्या विधवा महिला ज्यांनी त्यांचे पती वारल्यानंतर कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलं आणि समाजात एक योग्य स्थान उपलब्ध करून दिलं. कोविड काळात गरजू कुटुंबांना रेशन तसेच कपडे आणि औषधी मोफत वाटले. तसेच पोलीस स्टेशनच्या होमगार्ड डिपार्टमेंट त्यांच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता त्यांना कम्प्युटर देखील भेट दिले. अशा सामाजिक कार्यात पूजाताई कायमच सक्रिय असतात. याच दरम्यान त्यांना जानेवारी 2020 मध्ये मायर्स MIT शिक्षण संस्था समूह आणि भारत अस्मिता फाउंडेशन पुणेतर्फे 9वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय बचत गट रत्न पुरस्कार देखील राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. तसेच ऑक्टोबर 2022 सन्मान लेवा कर्तृत्वाचा पुरस्कार अशा बऱ्याच पुरस्कारांनी पूजाताई खडसे यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलंय. पूजाताई, खरं तर तुमचं हे कार्य खूपच वाखाणण्याजोगं आहे. तुमचं कार्य आम्ही वाचलं, पाहिलं आणि ऐकलं देखील. खूप छान वाटलं. तुम्ही अशाच सामाजिक कार्य करत राहा. बरं, माझा पहिला प्रश्न असा आहे की सामाजिक क्षेत्रात आपण कधीपासून कार्यरत आहात? सामाजिक क्षेत्रात मला तसं समाजकार्याची आवड मला लहानपणापासूनच आहे. पण छोटे-मोठे असे समाजकार्य करत गेल्या काही 10 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात ॲक्टिव्ह झालेली आहे. म्हणजे पूर्णपणे मी स्वतःला सामाजिक क्षेत्रात झोकून दिलं त्यानंतर. साधारण कधीपासून तुम्ही? एक साधारण 2014-15 पासून मी सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे. पण हे असं तुम्हाला का वाटलं की आपण सामाजिक क्षेत्रातच काम, आणि तुम्ही इंटेरियर डिझायनिंग देखील करता? इंटिरियर डिझायनिंग हे खरं माझं म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आहे, तसंच पॅशन पण आहे इंटिरियर डिझायनिंग हे. पण सामाजिक कार्य म्हणजे मी लहानपणापासून माझं बालपण मुंबईतच गेलेलं आहे. आणि मी लहानपणापासून जी लोकांची म्हणजे ट्रेनमध्ये येता जाता जे लोकांची एक हे बघितलेली आहे, घालमेल बघितलेली आहे किंवा खूप गरजू म्हातारे जे पुरुष महिला वगैरे जे नोकरी करायचे त्यांना आधार देणं किंवा स्टेशनवर असणाऱ्या गरीब मुलांना मदत करणं वगैरे अशा गोष्टी तेव्हापासून मला थोड्याफार प्रमाणात म्हणजे असं वाटायचं की मी आयुष्यात काहीतरी या लोकांसाठी केलं पाहिजे असं. मला ती संधी चांगल्या प्रकारे 2014-15 नंतर मिळाली. बरं, तुम्ही आता हे जे सामाजिक क्षेत्रात काम करताय, कार्यरत आहात, यासाठी तुमचा कुटुंबाचा किती तुम्हाला प्रोत्साहन मिळते? की आता तुम्ही म्हणालात की आधी तुम्ही गृहिणी होता, त्यानंतर आता या क्षेत्रात आलात. नाही, मला माझ्या कुटुंबातून सर्वांचा, खास करून माझ्या मिस्टरांचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे कारण ते सुद्धा एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. ते इरिगेशन डिपार्टमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. पण तरीसुद्धा मुलांचं शिक्षण जेव्हा झालं आणि मुलं बाहेर पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर मी घरी एकटीच असायची. त्याच्यानंतर मग मी त्यांना बोलली की मी थोडंफार म्हणजे घरात रिकामं बसण्यापेक्षा माझी इच्छा आहे की मी काहीतरी काम करावं. आणि माझे जे सासरे आहेत ते तिथे प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर त्यांनीसुद्धा खूप गरीब मुलांना मोफत ट्युशन्स घेऊन त्यांना शिकवलेलं आहे. तर ते गेल्यानंतर एक त्यांची आठवण समाजामध्ये कायम राहावी आणि मलाही समाजकार्याची आवड होती, म्हणून मग मी त्यांच्या नावाने पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रजिस्टर केली आणि त्या संस्थेतर्फे मी आता समाजसेवा करते. बरं, आता तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहातच, मात्र कोणत्याही कामात आपल्याला अनेक आव्हानं समोर येतच असतात. या क्षेत्रात काम करताना किती आव्हानं समोर आली? खरं बघायला गेलं तर आपल्या समाजामध्ये एक महिला म्हणून, समाजसेविका म्हणून जाणं हेच खरं फार मोठं आव्हान आहे. तरी त्यानंतर जे आता मी जिथे राहते तो थोडासा ग्रामीण भाग येतो. ग्रामीण भागामध्ये अशिक्षित महिला आहेत, कौटुंबिक हिंसाचार आहेत, लैंगिक अत्याचार आहेत. त्या ह्याच्यातून महिलांना त्यांच्यावर जे झालेले अन्याय आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढून त्यांना परत सक्षमपणे उभं करणं खूप गरजेचं आहे. हे मला समाजात उतरल्यानंतर मला जाणवायला लागलं. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आणि खरं तर ह्या महिलांना म्हणजे त्या अत्याचारानंतर समाजामध्ये उभं करणं, त्यांना तो मान सन्मान मिळवून देणं, हे खरंच तर सर्वात मोठं आव्हान आहे समाजामध्ये आजच्या घडीला, मला तरी वाटतं.
बरं, तुम्ही म्हणालात की हिंसा ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात महिलांसोबत, अत्याचार, तर हे तुम्ही घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला? सुरुवातीला जेव्हा मी समाजात हे काम करायला लागली, मी तेव्हा इंटिरियर डिझायनर म्हणून त्या प्रोफेशनमध्ये मी काम करत होती. पण मी साईटवर काम करत असताना ज्या महिला मजूर वगैरे असायच्या, त्यांच्याकडून मला जाणवलं की त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टींना बळी पडावं लागतंय. मग त्याच्यानंतर मी माझी एक टीम, जी आमची संस्थेची टीम आहे, त्या महिलांना मी हे केलं की तुम्ही तुमच्या कार्य करत असताना तुम्हाला जर समाजामध्ये अशा महिला कोणी आढळल्या तर त्यांना तुम्ही आपल्याकडे घेऊन या आणि त्यांना आपण मदत करू. मग तसं करता करता थोडं पोलीस स्टेशन, पत्रकार वगैरे ह्या माध्यमातून मला जे काम करण्याची म्हणजे चांगल्या प्रकारे संधी मिळाली. मग आताची परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातून बऱ्याच वेगवेगळ्या गावातून महिला माझ्याकडे येतात त्यांना न्याय मिळावा म्हणून. बरं, आता तुम्ही संस्थेचा उल्लेख केला, तर तुमच्या संस्थेत अशा किती महिला आहेत ज्या कार्यरत आहेत आणि काम करतायत? आता सध्याच्या घडीला माझ्या संस्थेची जी म्हणजे कार्यकारिणी आहे ती आमची 11 जणींची आहे. आणि त्या 11 जणींपैकी सुरुवातीला जेव्हा त्या माझ्या संस्थेमध्ये माझ्याबरोबर जॉईन झाल्या तेव्हा काही हाऊसवाईफ होत्या. पण आता त्याच्यातल्या म्हणजे जवळपास सगळ्या म्हणजे 11च्या 11 जणी, मी सोडली तर 10च्या 10 जणी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत. वा. म्हणजे त्याच्यापैकी काही जणांचे मिस्टर कोविडमध्ये एक्सपायर झाले, काही जणांचे घटस्फोट झालेले, अशा महिला पण आहेत. पण त्या आज स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन, आज एका महिलेचा मुलगा तर आर्मीमध्ये आहे या क्षणाला. म्हणजे प्रगती चांगली आहे. पण ते ग्रामीण भागामध्ये तळागाळात पोहोचणं फार महत्वाचं आहे या गोष्टींचं. आणि तुम्ही सगळ्याच महिलांना एकत्र घेऊन काम करताय, त्यामुळे ते खूपच कौतुकास्पद आहे खरं बघायला गेलं तर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की सामाजिक क्षेत्र आणि राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून समन्वय कसा साधला जातो? आता सामाजिक क्षेत्राची आवड तर होतीच आणि आपल्याला माहिती आहे की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी राजकारणाची आपल्याला मदत लागतेच. ते सामाजिक क्षेत्रात काम करता करता मी राजकारणामध्ये प्रवेश तर केला, पण राजकारणात प्रवेश केल्यावर मला त्याचा फायदा असा झाला की मी राजकारणाचे जे राजकारणामध्ये राजकीय उपक्रम जे आमचे राबवले जायचे, पक्षांतर्गत जे कार्यक्रम आम्ही राबवतो त्याच्यामध्ये अजून आम्ही महिलांशी जोडले जातो आणि त्याच्या थ्रू आम्हाला महिलांसोबत चर्चा करण्याची किंवा त्यांच्यासाठी काम करणे, रोजगार उपलब्ध करून देणे याची संधी चांगल्या प्रमाणात मिळते. त्याच्यामुळे माझ्या मते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्र आणि राजकारण किंवा राजकारण आणि सामाजिक क्षेत्र हे म्हणजे गणित जे आहे ते आपोआपच जुळलं जातं. बरं, समाजकार्य केल्यानंतर आपोआपच आपली पावलं राजकारणाकडे वळतातच. तर तेव्हा तुम्हाला असं आधीपासून वाटत होतं की राजकीय क्षेत्रात उतरावं, का समाजकार्य करून करून राजकारणाची आवड लागली? नाही, खरं बघायला गेलं तर राजकारण हे माझ्या म्हणजे असं विचारांमध्ये कधीच नव्हतं. राजकारण हा विषय माझ्या विचारांमध्ये नव्हता. कारण तशा पद्धतीचं म्हणजे फॅमिलीमध्ये पण काही वातावरण नव्हतं. पण जेव्हा समाजकारणात पडली तेव्हा कुठेतरी जाणवायला लागलं की आपण जोपर्यंत राजकारणात जाऊन आवाज उचलणार नाही या महिलांसाठी, तोपर्यंत काही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण एका ठराविक ह्याच्यापर्यंतच आवाज उठवू शकतो म्हणजे त्याच्यासाठी. पण राजकारणात गेल्यावर आपल्याला जो राजकीय लोकांचा किंवा नेत्यांचा नेतृत्वाचा जो आपल्याला फायदा करून घेतो तो फार महत्वाचा असतो. बरं, तुम्ही मगाशी मी ओळख करून देताना असं त्यामध्ये होतं की कोविड काळात तुम्ही रेशन धारकांना रेशन दिलं, परत औषधी मोफत वाटल्या. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही तुमचा जो आपला आर्थिक बॅलन्स असतो तो कसा साधला होता? खरं त्याच्यासाठी मी माझ्या मिस्टरांना खूप धन्यवाद करेल. कारण घराची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी घेतली. पण माझ्या म्हणजे इंटिरियर डिझायनिंगच्या ह्याच्यातून मी जेवढी पण काही कमाई केली त्याच्यासाठी त्यांनी मला कधी ह्या पद्धतीची रोकटोक नाही केली की तू कमवते तो पैसा कुठे जातो किंवा तू त्याचं काय करते वगैरे. ह्या गोष्टींशी त्यांनी कधी मला बांधून ठेवलं नाही. त्याच्यामुळे मी केलेली कमाई मी पूर्णपणे समाज कार्यासाठी देऊ शकली. आणि कोविडमध्ये मला जाणवलं की खूप फॅमिलीज अशा होत्या की ज्यांना 14-14, 15-15 वर्षापासून रेशनच मिळत नव्हतं. तर त्यासाठी आवाज उठवून मग मी तेव्हा तो प्रयत्न केल्यानंतर जवळपास त्याच्यानंतर मी 150 ते 200 कुटुंबांना म्हणजे रेशन उपलब्ध करून दिलं. म्हणजे त्यांचा आस्थागायत त्यांना आता रेशन मिळतं आहे. त्याच्यामुळे त्यांचे कुटुंबाची थोडीशी हे पण व्यवस्थित चालली. पण आता तुम्ही म्हणालात की तुम्ही इंटेरियर डिझायनिंग वगैरे करत होतात, तर ते करता करता तुम्ही दोन्ही करायचे, सामाजिक क्षेत्र म्हणजे कार्य आणि हे देखील, दोन्ही कसा बॅलन्स सांभाळत होता, कारण त्यासोबतच घर? नाही, आता घराचं मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे जबाबदारी मुलांची बऱ्यापैकी माझी कमी झालेली होती. म्हणजे मुलं बाहेर शिकायला असल्यामुळे घरामध्ये मी आणि मिस्टरच होतो. सासू सासरेही माझे एक्सपायर झालेले होते. त्याच्यामुळे साईटवर जाणं म्हणजे मोस्टली प्लॅन्ड असायचं की ह्या दिवशी आपल्याला 8 दिवसांनी 4 दिवसांनी साईटवर व्हिजिट द्यायच्या आहेत.
त्याच्यामुळे साईटवर त्या हिशोबाने इन्स्ट्रक्शन्स दिल्या की ते काम कधी माझ्या समाजसेवेच्या आड म्हणजे आलं नाही बहुतेक करून. तर तो समतोल राखला गेला आणि घरातून खरं खूप चांगला सपोर्ट असल्यामुळे मी हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकले. पूजाताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिलांसाठी काम करत असताना कुठले काम प्रकर्षाने होणे महत्वाचं वाटतं तुम्हाला? आपण आज पण आपल्या समाजात बघतो, जरी 21वे शतक म्हणत असलो तरी आज पण आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवते. अशा याच्यामध्ये जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये जातो तर लहान मुलींपासून तर मोठ्या महिलांपर्यंत होणारे जे लैंगिक अत्याचार आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे तर सध्याच्या ह्याच्यामध्ये पॉक्सोच्या केसेस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहेत. तर हे सगळं करत असताना त्या महिलांना कौटुंबिक अत्याचार पण बरेच आहे. म्हणजे खास करून ज्या धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या भंगार गोळा करणाऱ्या महिला आहेत, ह्या महिलांवरती होणारे अत्याचार खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि सध्याची परिस्थिती बघितली गेली तर त्यांच्या FIR वगैरे लिहिल्या जातात, सगळ्या गोष्टी तिथपर्यंत जातात, पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना कोर्ट कचेऱ्या असो किंवा ह्या गोष्टी करता येत नाही. अशा महिलांना आम्ही महिला आयोगात पाठवून तिथून आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. पण माझ्या माहितीप्रमाणे तरी जर ह्याच्याकडे आपल्याकडे आता दामिनी पथक म्हणा किंवा महिला आयोग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध आहेत, पण ह्या अजूनही तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीये. आणि ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खरं तर सरकारला म्हणजे विनंती केली आहे किंवा आजही करते की जिल्हा आणि तालुका स्तरावरती महिला आयोग किंवा दामिनी पथकाचे जे हे आहेत ते कार्यालय असले पाहिजे. कारण काही ठिकाणी हे समाजात काम करत असताना एक समाजसेविका जरी असलो ना तरी कौटुंबिक अडचणींच्या बाबतीत आम्हाला काही मर्यादा येतात काम करताना, आणि त्यावेळेस आम्ही त्या मर्यादेच्या पुढे जाऊन आम्ही काम करू शकत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की घरचेच इतके ॲग्रेसिव्ह असतात महिलांच्या घरचे की त्यावेळेस त्याच्या कुठेतरी म्हणजे एक अडवणूक होते की नाही बा ह्याच्या पुढे आपण पाऊल टाकायचं की नाही, ह्याच्या पुढे कायदा वेगळा असतो आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या असतात. तर अशा वेळेस आम्ही महिलांना फक्त एकच सांगतो की तुम्ही खंबीर व्हा. मग त्यावेळेस असं जाणवतं की ह्या महिलांसाठी आपण लढतो ही गोष्ट जरी बरोबर असली तरी त्या महिलांना चांगल्या पद्धतीने सक्षम करणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याच वेळा शाळा कॉलेजेसमध्ये ह्याच्यावरती लेक्चर्स सुद्धा घेतो. मुली आणि त्यांचे आई वडील आणि सोबतच शिकणारे मुलं सुद्धा पॉक्सो विषयी असो किंवा ह्याच्याविषयी आम्ही कंटिन्युअसली, अजून सुद्धा अशी परिस्थिती आहे की मुली ह्या विषयावरती बोलायला घाबरतात. अजून सुद्धा समाजामध्ये त्यांना असं वाटतं एखादा मुलगा जरी मुलीचा पाठलाग केला तरी ती मुलगी सांगायला घाबरते, कारण तिला भीती असते की घरातले आम्हाला ह्याच्या पुढे शिक्षणाला पाठवणार नाहीत किंवा मैत्रिणींना भेटू देणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही बहुतेक वेळेला घरोघरी जाऊन आम्ही त्या पालकांना विनंती करतो की लागलंच तर आम्ही त्यांच्यासाठी उभं राहतो, पण तुम्ही त्या मुलींचं शिक्षण होऊ द्या, कारण त्यांना सुशिक्षित होणं पुढच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. मग काही ठिकाणी सक्सेस होतो, काही ठिकाणी अपयश येतं, पण अपयशाचीच यशाची पहिली पायरी आहे म्हणून आपण पुढे चालत राहायचं. बरोबर, अगदी बरोबर. मात्र तुम्ही जेव्हापासून हे सामाजिक कार्य सुरू केलं तेव्हापासून महिला तुमच्याकडे ह्या गोष्टींची तक्रार म्हणा किंवा काही म्हणा घेऊन येतात का? आतापर्यंत ते प्रमाण आता कमी झालंय? नाही, उलट माझ्या माहितीप्रमाणे जेव्हापासून महिलांना कळायला लागलेलं आहे की इथे आपल्याला न्याय मिळू शकेल, तेव्हापासून मी माझ्याकडे येणाऱ्या महिलांची संख्या मी जास्त अनुभवायला लागली. कारण स्वतःहून येतात अगदी महिला, म्हणजे नाव पत्ता विचारत अगदी फोन करून की मॅडम आम्हाला अशी अशी अडचण आहे तर तुम्ही आम्हाला मदत करणार का? मग ठीक आहे, तुम्ही ऑफिसला या. काही जणींच्या अशा अटी असतात की तुम्ही आमच्या घरापर्यंत येऊ नका पण आम्हाला न्याय मिळवून द्या. मग अशा महिला येतात आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी मग आम्हाला नाही म्हणजे पोलीस स्टेशन गाठावंच लागतं. पण एक आहे की पोलीस क्षेत्राकडून आणि पत्रकार क्षेत्रातून आम्हाला खूप मदत मिळते. म्हणजे खरं तर आज आम्ही जे आहोत त्याच्यामध्ये आमच्या इथल्या पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे असं मी म्हणेल. कारण त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला प्रसिद्धी दिली किंवा त्यांनी जे आमच्यासाठी आम्हाला जी मदत केली त्याच्यामुळे खूप महिलांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो. अगदी. मात्र आताच तुम्ही म्हणालात की काही ज्या महिला असतात किंवा मुली असतात त्या पालकांना किंवा आपल्या कुटुंबाला घाबरतात. आपल्याला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने जरी ज्या तुमच्याकडे येत असतील तरी त्या घाबरतात की आमच्या कुटुंबाला ही गोष्ट कळू देऊ नका किंवा पालकांना कळू देऊ नका. अशा केसेस सॉल्व्ह करताना किती चॅलेंजिंग असतं सगळं? हे खरं तर खूप चॅलेंजिंग असतं. कारण का एक भीती अशी पण असते की समोरचे डायरेक्ट बरेचसे पालक असे असतात की तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे, ही आमची मुलगी आहे, आमची फॅमिली आहे, आम्ही आमच्या पर्सनल लेवलवरती हे सॉल्व्ह करू म्हणून. पण ती मुलगी त्यावेळेला आमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने बघत असते, तिच्या डोळ्यात ते असताना अशा वेळेस मग आम्ही पोलिसांची किंवा महिला वकील वगैरे जे असतात त्यांची मदत घेऊन आम्ही त्यांच्या फॅमिलीला समजवण्याचा प्रयत्न करतो.
आणि बऱ्याच प्रमाणात सक्सेस होतो सुद्धा, कारण ग्रामीण भाग पण तसं म्हटलं तरी आता बऱ्यापैकी डेव्हलप होत चाललेला आहे. पण काही समाज अजून असे आहेत की जे मान्य करायला तयार नाही आहेत ह्या गोष्टी सगळ्या. तर हे चॅलेंजिंग तर आहे खूप, पण चॅलेंजिंग म्हणजे चॅलेंज स्वीकारण्यातच खरी मजा असते. आणि अशा ह्याच्यामध्ये ना त्या मुलीसुद्धा जे डोळ्याने बघतात ना, तर काही काळानंतर आम्ही अनुभवलंय की बऱ्याचशा मुलीसुद्धा स्वतः स्ट्रॉंग होतात, की नाही आपल्यासाठी जर ही व्यक्ती उभी राहते ना, तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टीसाठी एक स्टँड घेणं गरजेचं आहे म्हणून. त्याच्यामुळे बऱ्याच मुली आज अशा आहेत की त्यांच्यावर काही दिवसापूर्वी झालेले अत्याचार होते, पण आता जर कोणी करायचा प्रयत्न केला तर त्या ठामपणे उभ्या राहतात तिथे त्यांचा विरोध करायला. काही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामासोबत आपण आपली आवड जोपासत असतात, त्या आवडीबद्दल काय सांगाल? खरं तर आवड म्हणजे मला कोणती आवड आहे याच्या व्यतिरिक्त? ह्याच्या व्यतिरिक्त मला चित्रकला लहानपणापासून आवडते. तर मी चित्रकलेची आवड मी पहिल्यापासून जोपासलेली. आणि जेव्हा मी ॲज अ हाऊसवाईफ म्हणून होती, त्यावेळेला मग मी माझा रिकामा वेळ चित्रकलेमध्ये किंवा मुलांच्या शाळेचे मोठमोठे प्रोजेक्ट्स असायचे, ते म्हणजे ॲक्च्युली शाळेतून वॉर्निंग असायची की पालकांनी करू नये म्हणून, पण कुठेतरी ती मला आवड होती म्हणून मुलांना शिकवत मी माझी आवड जोपासायची. आणि त्याच्यातूनच मी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केला. आणि इंटिरियर डिझायनिंग मग सगळं हे करता करता मी ती म्हणजे एक पॅशन म्हणून मी ते जोपासलं. म्हणजे त्याच्यामुळे मला असा फारसा या गोष्टींचा त्रास झाला नाही, कारण समाजकार्याची आवड होती. इंटिरियर डिझायनिंग म्हटलं तर पॅशनच होतं. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी एकत्र हे करताना काही फारसा त्रास झाला नाही. बरं, आत्ताच म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझाईन बद्दल बोललात, तर इंटेरियर डिझाईन व्यवसायाबाबत तुम्ही काय सांगू शकाल? इंटिरियर डिझायनिंग म्हणजे थोडक्यात आपण जी घराची अंतर्गत सजावट करतो ती. अंतर्गत सजावट घरांची फार महत्त्वाची असते खरं आतापर्यंत आपल्या किती आयुष्यामध्ये. केल्यात? मी आत्तापर्यंत जवळ-जवळ असे 200 ते 250 प्रोजेक्ट केलेले आहेत. म्हणजे एक लागल्यापासून करिअर म्हणजे सुरुवात केल्यापासून मी माझ्या लग्नाच्या आधी सुद्धा मी करायची, पण तेव्हा फार कमी होतं, म्हणजे ॲज अ जॉब म्हणून करायची. आता मी करायला लागल्यानंतर एक माणसाची मानसिकता, म्हणजे त्या घरात राहणाऱ्या लोकांची मानसिकता प्रत्येकाची लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्या घराची सजावट करणं आणि त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद बघण्यात खरं खूप मजा असते. कारण एक त्या वास्तूला एक आनंदाचं रूप देणं आणि वास्तुरित्या आपण त्याची ती हे करणं खूप गरजेचं वाटतं, कारण त्याच्यातून त्या लोकांचं आतलं वातावरण सगळं आनंदी आणि खेळीमेळीचं राहतं. नक्कीच. पूजाताई, मात्र तुम्ही सामाजिक कार्यात कार्यरत आहात, पण त्याआधी ना आपण स्वतः देखील प्रेरित झालेलो असतो समोरच्याला पाहून. तर तुम्ही कोणाला पाहून असं प्रेरित झालात की ह्या व्यक्तीला पाहून मला असं वाटतं की मी देखील या क्षेत्रात काम केलं पाहिजे, मी देखील अशा महिलांना न्याय दिला पाहिजे, अशी कुठली महिला तुम्ही स्वतः पाहून प्रेरित झालात? आता तसं खरं सांगू तर माझ्या घरामध्येच माझी आई आणि माझ्या सासूबाई होत्या. लहानपणापासून आईला बघितलेलं आहे की आईची एक भूमिका राहायची की आपल्या घरी आलेल्या, मग ती कामवाली असो किंवा ती कुणी असो, तिला भुकेला जाऊ द्यायचं नाही. तिला काही अडचण आली तर आर्थिक मदत असो, आर्थिक मदत करायची. आणि लग्नानंतर पण मला म्हणजे लकीली माझ्या सासूबाईही तशाच होत्या. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना, ते बघतच त्या गोष्टींची आवड निर्माण झाली की नाही आपण लोकांसाठी काहीतरी. आणि लहान असताना शाळेत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीची थोडीशी मदत केली ना, तर ती व्यक्ती खूप आनंदित व्हायची. तर ही मनात कायमची भावना होती की आपल्यामुळे समोरच्याला जो आनंद मिळतो ना, त्याच्यामुळे आपल्याला मिळणारं जे समाधान असतं ते खूप मोठं असतं. म्हणजे सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही पैसा कमवू शकता, तुम्ही सगळ्या गोष्टी, पण ते समाधान जे कमवता ना, ते कधीच संपत सुद्धा नाही आणि कधी थांबत सुद्धा नाही ते. त्याच्यामुळे ते हळूहळू मग ते माझ्याच ह्याच्यात यायला लागले की नाही आपल्यामुळे 2 लोक आनंदी होत आहे आणि ते आपल्याला म्हणतात की नाही तुझ्यामुळे आम्हाला आज हे बघायला मिळतंय, तर त्याचा खूप आनंद होतो. आणि हेच खरं तर हेच आपल्या आयुष्याचं गणित असतं. आपण समोरच्याला बघून प्रेरित होतो आणि आपल्याला कोणतरी पाहून प्रेरित होतं हे पाहिल्यानंतर स्वतःला देखील खूप अभिमानास्पद वाटत असतं. बरं, आता आपण सामाजिक कार्याबद्दल बोललो, इंटेरियर डिझायनर बद्दल तर देखील बोललोच, मात्र मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल ह्या इंटेरियर डिझाईन बद्दल तुम्हाला. कारण तुम्ही खूपच इंटेरियर डिझाईन आणि सामाजिक क्षेत्र हे खरं तर खूपच डिफरंट आहे. पण ना आपलं स्वप्नातलं घर असतं आणि ते घर सजवणं प्रत्येकाला ते खूप महत्वाचं असतं की आपलं घर किती छान राहील, कारण की आपल्याला त्या घरात आयुष्य काढायचं असतं. तर असे कुठले ग्राहक असतात म्हणजे त्यांनी आतापर्यंत सांगितले की आम्हाला असं काहीतरी छान घर हवं, असं इंटिरियर करताना तुम्हाला चॅलेंजिंग वाटले की ह्या घराला असं डिझाईन करायचे?
नाही, आता बऱ्याचदा कसं होतं, त्या भागात राहणारे जो एक आपण ह्याच्या हिशोबाने घेतलं तर वर्ग असतो, त्या बरोबर. वर्गाच्या हिशोबाने त्यांच्या डिमांड असतात. बरोबर, अगदी. काही खूप मोठ्या मोठ्या बिझनेसमनचे घरं असतात, हो. काही एक मिडल क्लास Middle मधले लोक class. असतात. मग त्यांच्या डिमांड असतात की आम्हाला कमी खर्चात पण छान लुक हवा. श्रीमंत लोक असतात, ते म्हणतात तुम्ही पैसा किती घ्या पण आमचं घर एकदम छान झालं पाहिजे. पण ते सगळं जोपासत असताना, म्हणजे त्यांच्या इच्छा हे करत असताना, त्यांच्या स्वप्नातले जे घरं असतात ना, ते आपण समजून घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे माझा मुलगा आहे, माझा मुलगा ज्या रूममध्ये राहील तिथे मग असं वातावरण राहिलं पाहिजे अभ्यासाच्या दृष्टीने. मग तिथलं कलर कॉम्बिनेशन असो किंवा लाईट इफेक्ट्स असो किंवा त्या फर्निचरचे जे आपण चूज करतो, लॅमिनेट्स वगैरे हे असो, हे सगळे इतके डिसेंट आणि अशा पद्धतीने चूज केले ना, की तो समोरचा म्हणजे आपोआपच ते घर बघून म्हणतो, की जरी त्याच्या मनात काही ठिकाणी वेगळं असलं ना, जेव्हा आम्ही बनवायला घेतो तेव्हा मॅडम मला असंच पाहिजे बरं का, हे असं नाही झालं पाहिजे. म्हणजे डोक्यात अनेक प्रश्न हां, खूप उद्भवत असतात. असतील. आणि परत कसं असतं, जेव्हा करत असतो ना, त्यावेळेला समोरचा व्यक्ती सुद्धा एक्साइट असतो, की माझं घर कसं असणार आहे. येस. आणि ते आपण भूमिका त्यांना म्हणजे एक्झॅक्टली सांगू नाही शकत, ड्रॉइंग्सद्वारे दाखवतो, पण सगळ्यांना समजतं तसं नाही त्या ड्रॉइंगमधनं, की हे घर कसं असणार आहे. मग ते सगळं केल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, की हां, आम्हाला एक्झॅक्टली हेच पाहिजे होतं, पण आम्हाला तुम्हाला सांगता येत नव्हतं. ते समजून घेणं फार चॅलेंजिंग असतं त्याच्यामध्ये, की समोरच्या व्यक्तीला नेमकं काय हवंय त्याच्या घरासाठी ते. तूच तशी तयार हो, झालेली असते ना, असते. हां, त्यामुळे तो आशीर्वाद बरोबर. देखील मिळतोच. नक्कीच, नक्कीच. खरंच पूजाताई, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान माहिती दिली. हं. समाजकार्यासोबत तुम्हाला जी आवड आहे त्याबद्दल देखील माहिती सांगितलात, शेअर केल्यात आमच्या प्रेक्षकांसोबत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकशाही मराठी.